हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. आज आहे टिफिनचा आपला टिफिनचा 7वा दिवस. वार आहे शुक्रवार. तर मेनू सांगते. सर्वात पहिला मेनू असा होता, काहीतरी वेगळं करायचं होतं आज. तर मग डाळी वगैरे सर्व झाल्या होत्या. मग आज मी केलं होतं मस्त असं भात आणि कढी पकोडा, म्हणजेच दह्याची कढी आणि त्याच्यामध्ये पकोडे टाकले होते, म्हणजेच भजे. तर भात, कढी पकोडा आणि शेपूची भाजी आणि चपाती, असा आजचा पण साधा सिंपल असा बेत होता. आणि टिफिनच्या 7व्या दिवशी म्हणजेच लास्ट दिवस म्हणजेच आठवड्याचे जे पूर्ण 7 दिवस ते वेगवेगळा मी डबा दिलेला आहे. एकही दिवस म्हणजे 7 दिवसामध्ये एकही दिवस मी एकच परत रिपीट केलेला नाही. तर 7 दिवस मी वेगवेगळे टिफिनमध्ये डबे दिलेले आहे, म्हणजे वेगवेगळे पदार्थ दिलेले आहेत बनवून. आजही तसाच वेगळा पदार्थ केलेला आहे. इथून पुढं आपण जे झाले ते परत रिपीट करायचे असतात. 7 दिवस तर केले नाही, पण 8व्या दिवसापासून आपण रिपीट करू शकतो. तर इथं मी चण्याचं पीठ आणि दही, 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि चण्याचं पीठ घेतलेलं आहे 2 ते 3 चम्मच. आणि त्याच्यामध्ये हळद, थोडासा ओवा, थोडंसं जे मिरची लसूण पेस्ट मी वाटली होती फोडणीसाठी, तीसुद्धा थोडीशी टाकलेली. सॉरी, ह्याच्यात नाही टाकले, ते कढीचं सांगते. तर कढीचं बघा एक साईडला करून ठेवलेलं आहे. ओवा टाकला, हळद टाकली आणि बेसन आणि दही, तर ते मिक्स करून बाजूला दिसत असेल तुम्हाला ठेवलेलं आहे गॅसच्या बाजूला. आणि हे चण्याचं पीठ पकोड्यासाठी केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी चण्याचं पीठ, हळद, मीठ, थोडासा ओवा आणि मिरची लसूण जी वाटली होती कढीला फोडणी देण्यासाठी, तीसुद्धा यात थोडी टाकली. थोडं लाल तिखट घातलं आहे, थोडंसं हिंग घातलं आणि थोडी बारीक चिरून कोथिंबीर घातली. मस्त असे छोटे छोटे पकोडे करून घेतले. आणि नंतर थोडंसं जे पीठ राहिलं 5-6 पकोड्याचं, तर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातला. म्हणजे असे दोन्ही प्रकारचे आपले पकोडे झाले होते, साधे पण आणि कांद्याचे पण. मस्त असे ते सर्व मी कढीमध्ये घातले. तर इथं बघू शकता पकोडे मस्त असा काढून घेत आहे. आणि भाजी साफ करून कापून धुवून घेतलेली आहे. त्यासाठी मुगाची डाळी भिजवलेली आहे. ताईंनो व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल. तर इथं बघू शकता कढीला फोडणी करत आहे. मस्त असं तेल गरम झालं, त्याच्यामध्ये मी राई घातली, थोडं हिंग घातलं आणि छान असं राई तडतडलं होतं. त्यामध्ये मी कढीपत्ता घातला, मिरची लसूण जिरे थोडंसं वाटून घेतलेले ते सुद्धा घातले, छान परतून घेतलं. नंतर मी कढीचं जे बेटर आहे, चण्याचं पीठ आणि दही मिक्स केलेलं ते घातलं. बरोबर अंदाजाने घातलं का बरोबर परफेक्ट कढी होती. दही जास्त आंबट पण नको आहे, तुम्ही ताकाचीही कढी करू शकता. तर इथं मी दह्याचीच कढी करते. तर दही जास्त आंबटही नको आपल्याला, तर आंबट दही नव्हतं, मीडियम होतं. मीडियम म्हणजे जराही आंबट नव्हतं, छान होतं दही. तर अशाच दह्याची कढी पाहिजे. जर तुम्हाला आंबट दही पाहिजे, आंबट कढी पाहिजे असेल तर तुम्ही आंबट दह्याची कढी करू शकता. तर मी आंबट दह्याची नाही कढी करत, ती एवढी काय म्हणजे टेस्टी लागत नाही जास्त आंबट दह्याची. मीडियम जे दही असतं त्याचीच कढी करते. तर इथं मीठ पण घातलं. काही काही लोक म्हणतात की मीठ वगैरे नाही घालायचं, नंतर घालायचं उकळी आलं कढी फुटती वगैरे, पण माझी कधी कढी फुटत नाही, कारण मी ना कंटिन्यू कढीकडे लक्ष असतं. तुम्ही इथं बघत असाल इकडं मी भाजीला फोडणी देत आहे, पण इथं कढीकडे पण लक्ष आहे. कारण मीठ मी कढी टाकली का लगेच मीठ घालून देते. काय वेळेस कढीच्या बॅटर जे बनवते त्याच्यामध्येच टाकून देते. मी कधीच नाही असं करत की कढी उकळल्यावरती मीठ टाकते किंवा फुटण वगैरे, अजिबात नाही. फक्त ती कढी जास्त उकळू द्यायची नाही, जास्त उकळली का दही फुटतं, त्याच्यामुळं मग कढी खराब होती. तर इथं एक उकळी आली बारीकच, तर लगेच मी, आणि गॅस पण बारीकच आहे, बारीक गॅसवरच मी सारखी कढी हलवून घेत आहे. आणि थोडीशी उकळी यायला लागली का मी त्याच्यामध्ये लगेच पकोडे टाकून दिले. पकोडे टाकल्याच्या नंतर थोडा आधीमध्ये मी कढी हलवत होते, नंतर गॅस फास्ट मीडियम करत होते. त्याच्यानंतर मग कढीला उकळी आली, परत लगेच गॅस बंद केला आणि मस्त अशी आपली कढी तयार झालेली आहे. ते बघू शकता ना. आज व्हिडिओ मी छोटाच बनवला आहे, जास्त मोठा नाही केला. तर इथं आता मी एकीकडे भाजी पण टाकत आहे आणि चपात्या करायच्या आहेत. मस्त अशी कढी झाली होती. मी प्लेटमध्ये घेऊन चपात्या वगैरे झाल्यावर गरमागरम कढी ना प्लेटमध्ये घेतली, मस्त कढी पकोडे, आणि मस्त एन्जॉय केली. तर पावसाच्या दिवसामध्ये अशी थोडंसं ना आंबट वगैरे खायला पण छान वाटतं. आंबट म्हणजे
थोडंसं कढी वगैरे छान टेस्ट येते आणि छान असं वाटतं कढी वगैरे पिल्यावरती. तर मी अशीच एन्जॉय केल्या. तुम्ही कोणाकोणाला अशी कढी वगैरे बनवून झाली होती पियायला आवडती कढी मला तर खूप आवडते. मी गरम गरम घेतली मस्त अशी आणि मस्त अशी एन्जॉय केली. तर इथं बघू शकता आता मी भाजी घातलेली आहे, त्यात सर्व घातलेलं आहे, डाळ वगैरे. तर मस्त अशी भाजी करून घेते आणि आता करायच्या आहेत चपात्या. तर बघू शकता मस्त अशी कढी झालेली आहे. एक बारीक अशी उकळी आलेली आहे. गॅस बारीकच आहे, त्याच्यामध्येच मी सारखी हलवून घेत होते. तर इथं कढीला ना असं उकळी यायला लागलेली आहे. तर मी उकळी यायला लागल्यावर लगेच गॅस हलवून घेतले, लगेच गॅस बंद केला. जास्त वेळ कढी जर उकळतो आपण तर मग ती फुटायची, दही खराब व्हायची शक्यता असते. तर इथं बघू शकता लगेच मी ना उतरून घेतली कढी आणि छान अशी कढी झाली होती, मस्तपैकी झाली होती. नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्ही प्लेन कढी पण करू शकता, पकोडे वगैरे न घालता, तशी पण छान वाटते, छान लागते. पण आमच्या घरामध्ये अशीच कढी आवडते मुलांना ना. आर्याला त्यातले पकोडे खूप आवडतात. पकोड्याची कढी असल्यावरच तो खातो, नाही तर खात नाही. मग मी पकोडे टाकूनच कढी करते. प्लेन सहसा करतच नाही, अशीच करते. अशीच छान टेस्ट लागते. आणि इथं चपात्याचे गोळे करून घेत आहे आणि चपात्या करायच्या आहे. तर इथे बघू शकता चपात्या वगैरे करून घेत आहे. टिफिनच्याच मी 4 चपात्या करत आहे. 4 ते 5 एक चपाती टोपल्यात करते पहिले आणि नंतर मग 4 चपात्या करून घेते. आणि कारण उशीर झाला होता, 9:30 इथे वाजले होते, 9:15 9:30 वाजले होते. म्हणून मी असा विचार केला की पहिले टिफिनचं, आणि त्यांचा फोन येऊन जातो 8 8:30ला त्यांचा फोन येतो की मी या टायमाला घ्यायला येते, होईल का त्या टायमाला. मग मला सांगावं लागतं हो होईल, किंवा जर नसेल होतं तर सांगते मी या टायमाला या. तसंच गुरुवारी फोन आला होता 8:30 वाजता, 8 8:30ला, की मी किती वाजता येऊ घ्यायला. तर मी सांगितलं आज 10ला या, कारण गुरुवारचं पूजा वगैरे जास्त असते, त्याच्यामुळे ना खूप उशीर होतो स्वयंपाकाला पण, आणि 2-2 भाज्या पण होत्या. त्याच्यामुळे त्यांना मी गुरुवारी म्हणले 10 वाजता तुम्ही घ्यायला या. तर मग शुक्रवारी थोडं लवकरच दिला, कारण त्यांचंच करून घेतलं. पहिले चपात्या वगैरे आमच्या नंतर केल्या, पहिले त्यांच्याच टिफिनच्याच मी चपात्या करून घेतल्या. मग झालं वेळ 9:30 वाजेपर्यंत झालं, 9:25 9:30 वाजेपर्यंत झालं. मग त्यांना फोन करावा लागतो, मी फोन करते टिफिन पॅक केल्यावर, त्यांचा येतो अगोदर फोन किती वाजता येऊ,
किंवा किती वाजता येणार आहे. मग मी टिफिन पॅक झाल्याच्या नंतर फोन करते, मग त्या घेऊन जातात. तर इथं बघू शकते चपात्या आता मी करून घेतल्या 4 ते 5 चपात्या आणि टिफिन पॅक करून घेते. हात वगैरे तर धुवून घेते, टिफिन वगैरे पॅक करून घेते.